एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब असतील ना आता प्रत्येक प्रकल्प। आता आपल्या सोलापूर शहराचं एक उदाहरण देतो। शहरामध्ये जवळपास एक 28 ते 30 जागा आपण या ठिकाणी करणार आहेत। त्या ठिकाणी आता कुलकर्णी साहेब म्हणत होते हे पहिले 7 जागा आपल्याकडे आलेल्या आहेत। 7 मधले आपण आता 2 या ठिकाणी मान्यता देत आहोत। भवानी पेठचं या ठिकाणी स्कूलचं ग्राउंडचं रिझर्वेशन आहे, तर त्या ठिकाणी 3 कोटी रुपये काय त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। तर ते त्यामुळे आपण तो विषय आम्हीच पदाधिकारी सर्वजण आहेत म्हणून तो विषय आपण थांबवलाय। आणि ह्या 2 प्रकल्पातून आपल्याला जवळपास मला वाटते आता लगेच म्हणलं तर एक 70 कोटीचे उत्पन्नाची अपेक्षा आपल्याला आहे, जेणेकरून आपल्या पाणी पुरवठ्याची जी योजना आहे की लँड मॉनिटायझेशन पासून आपल्याला एक 100 कोटीचं उत्पन्न आपल्याला उभा करायचं आहे। आता हे उभा करणं म्हणजे हे निमित्त आहे। खरं तर बघायला केलं तर शासन हे आपलं एवढं भक्कम आहे की 1,500 कोटी सुद्धा द्यायला ते तयार आहेत। पण आम्ही या ठिकाणी आमचं पण कर्तव्य आहे। सोलापूर आणि पुणे आणि मुंबई महानगरपालिका ज्याप्रमाणे विकसित झाल्या त्याचप्रमाणे सोलापूर शहर देखील विकसित झालं पाहिजे। आता हे सरळ सरळ पुढारी म्हणतात की आमचा बीओटीला विरोध आहे। बीओटीला विरोध म्हणजे मग कसं उत्पन्न उभा करणार तुम्ही सांगावं। त्यांचा अजेंडा काय त्यांनी सांगावं। त्यांचा अजेंडा शून्य आहे का? त्यांच्या अजेंड्यामध्येच बीओटी विकसित करा म्हणून आहे आणि तिथं लोकांना सोलापुरात काय सांगायला लागले ना आमचा विरोध आहे। म्हणजे कशा पद्धतीचं तुम्हाला समजलं का नाही विषय, मला तेच म्हणायचं आहे। जे काँग्रेसच्या पुढाऱ्यांना हा विषय समजला का नाही हे सगळ्यात पहिला मूळचा विषय आहे। आज दोन विषय बघा, आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे त्या GR मध्ये त्यांनी असे महाराष्ट्र राज्यभर जवळपास 22 लोकांना त्यांनी नेमलं आहे की जेणेकरून महानगरपालिका याच्या पूर्वी कसे व्हायचं की महानगरपालिकेमध्ये अनेक बीओटीचे प्रकल्प विकसित करण्याचा प्रयत्न केला, पण त्या काळामध्ये सर्व बीओटी प्रकल्प फेल गेलेले आहेत। पुणे असेल मुंबई असेल त्यांच्या धर्तीवर आपण कशा पद्धतीने विकास केला पाहिजे। उलट मी सांगतो महाराष्ट्र शासन आपल्याला या ठिकाणी मदत करायला लागली आहे। आपण काय केलं पाहिजे, महानगरपालिकेला उत्पन्न किती मिळालं पाहिजे, त्या समोरचा जो माणूस जर काय त्यात शेअर घालत असेल तर त्याला त्याचं मर्यादित उत्पन्न किती असलं पाहिजे, त्याला कालावधी किती राहिलं पाहिजे। त्याला समजा एक 30 वर्षाचा कालावधी जर दिला असेल तर त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न कसं मिळालं पाहिजे व महानगरपालिकेची मालकी त्या ठिकाणी कशी राहिली पाहिजे। आपण या ठिकाणी मालकी ही महानगरपालिकेचंच ठेवून मंजूर जो विकास आराखडा आहे त्याच्यात कुठलीही आरक्षण बदल न करता त्याच आरक्षणाचा या ठिकाणी आपण विकसित करून महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आपले बीओटीचे प्रकल्प आहेत ना, त्या बीओटीच्या प्रकल्पामध्ये काय द्यायचं झालं किंवा जे बीओटीचे प्रकल्प रखडले, फॉर एक्झाम्पल बाळीवसमधलं जे काही गॉयस हॉस्पिटल आणि फॉरवर्डचं जे बीओटी कॉम्प्लेक्स आहे गेली 10 ते 12 वर्ष झाले ते काही विकसित झाले नाही, तसे पडलेले आहे। अशा ठिकाणी उत्पन्न न वाढवता किंवा त्याचा आढावा न घेता ज्या ठिकाणी रिझर्वेशन आहे प्लॅन मध्ये रिझर्वेशनच्या जागा तुम्ही कसं डेव्हलप करणार, त्याचं कसं अपेक्षित तेवढं उत्पन्न मिळतं असं सांगतात। हे बघा, मी काय सांगायला लागलो, त्या ठिकाणी शासनाचे जे रेडी रेकनर दर आहेत ना त्या शासनाच्या रेडी रेकनर दरानुसार महाराष्ट्र आणि राज्य शासनाने या ठिकाणी काही वेंडर नेमलेले आहेत की त्या ठिकाणी ते काय काम करणार आहेत, जेणेकरून महानगरपालिकेचे ज्या ठिकाणी प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीची एकूण किंमत किती असणार आहे, त्या किमतीचं महानगरपालिकेला अपेक्षित उत्पन्न किती मिळालं पाहिजे, त्याचं जर तो त्या ठिकाणी जर शेअर घालत असेल तर त्याला उत्पन्न मर्यादित किती राहिलं पाहिजे। ठराविक कालावधी जर त्याला आपण 30 वर्षासाठी जर दिलं तर तो आपल्याला फर्स्ट प्रीमियम म्हणून म्हणा किंवा इयरली म्हणा आपल्याला किती पैसे देणं अपेक्षित आहेत याच्यावर ते काम चालू आहे। आपण हे KPMG म्हणून या ठिकाणी जी काही कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी 1.5 ते 2 महिने या ठिकाणी लागणार आहे। आपण या ठिकाणी पहिली मंजुरी म्हणून बोर्डाची आपण त्या ठिकाणी दिली तर त्यांनी ते पूर्णतः या ठिकाणी अभ्यास करून त्याच्यामध्ये म्हणजे कुठं एखादा आराखडा फेल न जाता तो सक्सेस कसं व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी आराखडा तयार करून त्याचा आपण बीओटी करणार आहे। अगोदरची जे बीओटी कॉम्प्लेक्स आपण केले, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल संभाजी महाराज पुतळ्याची एवढी मोठी टोळी आहे, इमारत बांधली 30 वर्ष होऊन गेली जवळपास झाले, त्या माध्यमातून महापालिकेला किती पैसे मिळाले असं काय आढावा घेतलाय का आपण? हे बघा, आता अनेक त्या ठिकाणी जे मी तेच सांगायचं मला, सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे पूर्वीचे बीओटी विकसित झाले, समजा एखादा 10 प्रकल्प आपल्या समोर आले असतील तर त्यातले फक्त 2च विकसित झाले,
बाकीचे 8 प्रकल्प हे रखडले गेले. ही अशी परिस्थिती परत पुन्हा उद्भवू नये म्हणून शासनानेच काय केले, या ठिकाणी त्याचं रेट कोट करणे, त्याला आपण कशा पद्धतीने प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहिजे अशा पद्धतीने शासनाने त्या ठिकाणी नियोजन केलंय. त्याच्यावर जर आपण बीओटी केली तर बीओटी केल्यानंतर ना उद्या भविष्यात आपल्याला या ठिकाणी अपेक्षित चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळणार आहे. आणि एक सांगतो की काही लोकांनी या ठिकाणी गैरसमज करून दिले की नाही या ठिकाणी रिझर्वेशन चेंज या ठिकाणी कुठलंही होणार नाही. रिझर्वेशनचं पर्पज तेच राहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीयल झोन असेल, कमर्शियल झोन असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल त्या पद्धतीने आपण करणार आहोत. सर्वप्रथम काय विचारते की जुन्या बीओटीच्या प्रकल्पांना आपण आढावा घेतला का? फॉर एक्झाम्पल नाल्यावरचे जे आपण बांधकाम बांधलं ते बेकायदेशीर झालं. बरं ठीक आहे, ते बांधले आता 20 वर्ष झालं, ते विधानसभेपर्यंत गेलं होतं. त्या माध्यमातून महापालिका किती पैसे मिळतात आम्हाला तसं उत्तर द्या ना. बीओटीतून आपण 4 कॉम्प्लेक्स डेव्हलप केले, संभाजी महाराज जवळचं केलं किंवा आम्ही नाल्यावरचं बांधकाम केलं, दयानंद कॉलेज जवळ केलं, टिंबर मार्केट. यातून किती पैसे हे बघा, त्या टायमाला पंदे साहेबांनीच्याकडनं या ठिकाणी ती प्रोजेक्ट पूर्ण झालेलं होतं. त्यांच्यातनं आपल्याकडं उत्पन्न महानगरपालिकेला चालू आहे आणि वरचं जे काही दुसरा आणि तिसरा जे फ्लोर आहे त्याचं काहीतरी थोडंफार लिटिगेशन आहे, त्या ठिकाणी थांबलेलं आहे. हे असे लिटिगेशन सतत होऊ नये म्हणून शासनाने या ठिकाणी अशा पद्धतीने नेमल्या जेणेकरून एखादं प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहिजे. आता ठीक आहे, तुम्ही जे म्हणता पुण्या रोडचं जे म्हणता त्यातून आपल्याला उत्पन्न महानगर ते बिल्डिंग पूर्ण आहे, त्यातून फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरचं उत्पन्न आपल्याला चालू आहे. जे सेकंड आणि थर्ड फ्लोअर आहे ते काहीतरी लिटिगेशन मध्ये आहे, तो विषय वेगळा आहे. आता हा जो आता भारतीय जनता पार्टी म्हणून जे आता नवीन सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे त्यांच्या माध्यमातून पारदर्शकता काम कसं व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आता हे नवीन प्रकल्प शासनाच्या माध्यमातून होणार आहेत. शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेट कोट करून मग बीओटी आपण मागवणार. बीओटीला जे काय कोण वेंडर येतील त्याच्यातून म्हणजे एखादं प्रोजेक्ट सक्सेस व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण काम करत आहोत. आणि आज काय स्टंटबाजी करण्याचे जे काय आता चालू आहे गेले 2-3 दिवसापासून, मला एकच सांगायचं आहे, कुठलीही जमीन आपण महानगरपालिकेची विकणार नाहीये. आज आपण विकास महानगरपालिकेचे स्रोत वाढवण्यासाठी आपण महानगरपालिकेचं इन्कम तर वाढलं पाहिजे का नाही तुम्ही मला सांगा. इन्कम वाढवत असताना महानगरपालिकेचे असं सोलापूर जनतेची दिशाभूल करायचं आणि स्वतःच परत नंतर अनेक पुढारी गेले, भरपूर पुढारी आहेत सोलापूर शहरामध्ये की जागा हडप करून बसलेत आणि त्यातून महानगरपालिकेला मोजकं म्हणजे 1000-2000 रुपये भाडं देतात आणि एकरी जागा हडप करून घेतलेत. आज ती असंच सोलापूर शहर ह्याच्यामुळेच असं चाललेलं आहे. ह्याच्यावर पारदर्शकता यायला पाहिजे म्हणून व्हायला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी असेल, महाराष्ट्र राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून असं या ठिकाणी आता GRच काढला गेलाय की संबंधित जे काही 10, 15, 20, 30, 40 जे काही जागा आहेत सोलापूर शहरातल्या मोकाची जागा ते कशा पद्धतीने विकसित राहिलं पाहिजे, त्याची महानगरपालिकेची मालकी कशी अबाधित राहिली पाहिजे, त्या महानगरपालिकेच्या उत्पन्नातून त्या जे काय आपण कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल त्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला काही ठिकाणी 50 लाखाचं उत्पन्न मिळणार आहे, काही ठिकाणी 1 कोटीचं उत्पन्न मिळणार आहे, काही ठिकाणी 2 कोटीचं उत्पन्न मिळणार आहे. असे महानगरपालिका आपली सर्वात जागेमध्ये श्रीमंत असलेली महानगरपालिका आहे. मग त्याचा उपयोग आपण केला पाहिजे का नाही या दृष्टिकोनातूनच ज्याप्रमाणे पुणे आणि मुंबई महानगरपालिका श्रीमंत झाली त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिका देखील श्रीमंत व्हायला पाहिजे. लोकांचं या ठिकाणी चलन वाढलं पाहिजे.